मित्रांनो नमस्कार। आज आहे 15 ऑगस्ट म्हणजे भारतीय स्वातंत्र्य दिन आणि हा 80वा स्वातंत्र्यता दिन आहे आणि त्यानिमित्ताने मी गाडीवरून जाताना कामाच्या ठिकाणी म्हणा किंवा घरात म्हणा मला काय काय दिसलं, काय काय विशेष दिसलं हे मी या ठिकाणी पाठवणार आहे। तर 80वा स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि अशा प्रकारे स्वातंत्र्य मिळाले आपल्याला आणि स्वातंत्र्याचा उपभोग घ्या आणि इतरांचे स्वातंत्र्य मात्र धोक्यात आणू नका। हेच मी सांगेन की सर्वांना आनंदाने आणि खुशीने जगून द्या, हेच मी सांगेन मित्रांनो। आणि स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आणि या ठिकाणी हा भाग पहा आणि भाग आवडल्यास नक्की शेअर करा। वेगवेगळे युनिक पद्धतीचे भाग मी टाकत असतोय, तर हे भाग पहा। आणि डिग्रजचा कृष्णाकाठ हे माझे चॅनल आहे, तुमच्या मित्रांशी देखील शेअर करा। आणि दररोज संध्याकाळी 8 वाजता भाग येतोय, काय घडतंय हे पाहत चला भाग सुरू करू। स्वातंत्र्यता दिन। कामाला जाताना गाडीवरून मला सकाळी दिसणाऱ्या घटना मी दाखवत आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला मी पांढरे कपडे घालण्याची विचार केला, पण पांढरे कपडे नसल्यामुळे आपल्याकडे पिवळा ड्रेस होता तो घातला। आणि सकाळचं बरी मुले बघा शाळेला जात आहेत। इथे पुढे तुम्हाला दिसेल आवरून उभारलेले लहान मुली दिसेल डाव्या बाजूला कोपऱ्यात। तर आई वडील प्रत्येकाला आज 15 ऑगस्ट आहे म्हणून न्यायालयात। आणि बघा रिक्षाच्या मागे एक आई पळा लागले, का तर रिक्षाला थांबवायसाठी आहे बघा रिक्षा। आणि समोर गेल्या ह्या मॅडमच असणार आहेत, कारण की तसा त्यांचा ड्रेस आहे। आणि या ठिकाणी बघा तुम्हाला दिसेल रस्त्यावर जाताना मुले ही व्यायाम करायची जे सकाळचा ग्रुप असतो तो ग्रुप झेंडा घेऊन हातातून जात आहे, कारण की आज 15 ऑगस्ट असल्यामुळे। आणि एक जण सायकलला झेंडा लावलेला आहे आणि तो दौड करत नेत आहे। आणि या ठिकाणी मला ही गाडी दिसली, ही डिफेन्स मिनिस्ट्रीची गाडी आहे, म्हणजे मिलिटरीची गाडी आहे। त्यामुळे नंबर कसा असतो बघा, वेगळ्या टाईपचा नंबर असतो, बाण असतात आणि काळ्या पाटीवर पांढरे अक्षर अशा प्रकारे असतात आणि आपली पांढऱ्या पाटीवर काळी अक्षर असतात। तर या ठिकाणी हे दोघेजण पांढरा ड्रेस घालून चाललेत। आणि या ठिकाणी बघा 15 ऑगस्टमुळे आणि या ठिकाणी बघा धूर किती निघाला या गाडीतून। 15 ऑगस्ट दिवशी अजून आपल्या भारतातले प्रदूषण मात्र कमी व्हायला पाहिजे। या ठिकाणी एका ठिकाणी मला दिसलं की बेघर निवारा केंद्रातली घरं लोक कशी बसलेत बघा मित्रांनो। हे बेघर घरं स्वतंत्रता भारताला मिळून बरेच दिवस झाले, पण बेघरपणा काही कमी होत नाही। बेघरपणा कमी व्हावा आणि सर्वांना सुखी समृद्धीचं आयुष्य मिळून दे। या ठिकाणी बघा कसे झेंड्यातनं हे घेऊन चाललेत। आणि या ठिकाणी स्वच्छता 15 ऑगस्ट आहे, यामुळे गटारी वगैरे नदी नाल्याच्या भोवती स्वच्छतेचे पाणी पांढरे हे त्याने मारलेले आहेत, कारण की तेवढं स्वच्छता केलेलं असते। आणि या ठिकाणी बघा चौकात एका ठिकाणी आल्यानंतर मला दिसलं की कोणतर फुगे उडवा लागले पाण्याचे बुलबुले घेऊन। आणि या ठिकाणी बघा तुम्हाला 15 ऑगस्ट म्हटल्यावर जिलेबी दिसणार नाही असं होणारच नाही, त्यामुळे जिलेबीचे स्टॉल आणि शिवाय या ठिकाणी बघा तुम्हाला दिसेल की झेंड्याचे वगैरे स्टॉल। या ठिकाणी शाळकरी मुली आहे, तर त्यांनी झेंडा आपल्या गालावर काढून घेतला आहे। तर या ठिकाणी बघा दिसेल तुम्हाला ब्रॉच वगैरे लावलेले आहेत। आणि 15 ऑगस्ट असल्यामुळं शाळेमध्ये झेंडावंदनाची तयारी सुरू आहे। तर सकाळपारी ही तयारी प्रत्येक शाळेमध्ये आणि वेगवेगळ्या सरकारी संस्थेमध्ये ही तयारी सुरुवातीला चालूच असते। प्रत्येक शाळेच्या पटांगणावर हे दृश्य मात्र कायम दिसणार तुम्हाला की मुलं वेगवेगळ्या रंगीबेरंगी ड्रेसमध्ये आलेत आणि त्यांनी झेंडावंदन करत आहेत। आणि या ठिकाणी आता जे झाल्यानंतर मला जाताना दिसले दौड, तर दौडमध्ये झेंडा घेऊन वगैरे ही सर्व मुलं शिवाय काही स्त्रिया देखील जात आहेत। नंतर जाताना एका मिनिस्ट्रीची गाडी देखील दिसली की मिनिस्टरची गाडी देखील वेगवेगळ्या ठिकाणी झेंडावंदनसाठी आली होती। आणि नागपंचमी दिसते बघा, नाग करून ठेवलेत मातीचे नाग, कारण की नागपंचमी लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी लगेच नागपंचमी आहे, त्यामुळे नागपंचमीसाठी नाग करून ठेवलेत। आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी मी आता आलो आहे आयर्विन पुलावर, आणि आयर्विन पुलावर आता भाग एंड करतो मित्रांनो। अशा प्रकारे वेगवेगळे भाग पाहत चला।